शेतकरी मित्रांनो, आपण जर 2025 या वर्षी हळद लागवडीचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे। आज आपण हळद लागवडीसाठी सर्वोत्तम वाण, या वाणाची वैशिष्ट्ये आणि हळद लागवडीसाठी एकरी किती बियाणे लागते या संदर्भात माहिती पाहणार आहोत। एक नंबरला सेलम वाण। सेलम वाणाची पाने हिरवी रुंद असतात। हा वाण चांगल्या कसदार पोताच्या जमिनीत जवळजवळ 5 फुटापर्यंत वाढतो आणि याला 3 ते 4 फुटवे येतात। 2 नंबरला वायगा वाण। या वाणामध्ये 6% पासून तर 9% कुरुकुमिनचे प्रमाण असते। या वाणाची हळदी पावडरी मऊ असल्यामुळे ग्राहकाच्या पसंतीस उतरलेली आहे। 3 नंबरला राजापुरी वाण। या वाणाची पाने रुंद, फिकट हिरवी, सपाट असतात। पिकाच्या एकूण कालावधीमध्ये याला 10 ते 18 पाने येतात। या वाणाला क्वचितच फुले असतात। 4 नंबरला फुले स्वरूपा। या वाणाला सरळ वाढण्याची सवय असून हिरवी पाने असतात। या वाणाची क्रियाशील पानाची संख्या 6 ते 7 असते। हा वाण 8.5 महिन्यामध्ये परिपक्व होतो। 5 नंबरला कृष्णा किंवा कडप्पा वाण। या जातीचे हळकुंडे जाड, लांब आणि प्रमाणबद्ध असतात। या वाणाच्या 2 पेऱ्यांमधील अंतरे इतर